ध्येय एज्युकेशन फाउंडेशन्स ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण ऑनलाईन मोफत क्लासेस घेत आहोत। तर बघा, आज आपण बुद्धिमत्ता हा विषय शिकणार आहोत। बुद्धिमत्ता आणि त्याच्यामधलं लयबद्ध मांडणी काय आहे? लयबद्ध मांडणी काय आहे? लयबद्ध मांडणी हा टॉपिक बघणार आहोत। लयबद्ध मांडणी म्हणजे अक्षरे, अंक किंवा चिन्हे, अक्षरे, अंक किंवा चिन्हे विशिष्ट क्रमाने मांडली जातात आणि त्याच्यामधला आपल्याला सिक्वेन्स शोधायचा आहे आणि तो सिक्वेन्स लक्षात ठेवूनच आपल्याला मध्ये गाळलेले शब्द दिलेले असतात तर ते भरायचे आहेत। बघा आता, नमुन्यात मांडणे याला इंग्रजीत रिदमिक अरेंजमेंट किंवा पॅटर्न अरेंजमेंट असे म्हणतात। याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो, जसं की बुद्धिमत्ता चाचणी, संगीत, कोडी सोडवण्यासाठी। आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये, कोणत्याही परीक्षेमध्ये हमखास सापडणार। तर बघा आता, उदाहरणार्थ बुद्धिमत्ता चाचणीमधील अ ब क असंच देणार, 1 2 3 1 2 3 अशा क्रमाने अक्षरे किंवा अंक मांडून रिकाम्या जागी काय येईल ते शोधायचंय। संगीत मध्ये काय होतं? काही वाद्यांमध्ये विशिष्ट लय आणि तालानुसार ध्वनी काढले जातात, त्याला लयबद्ध मांडणी असे म्हणतात। बघा आता, कोडी, काही कोड्यांमध्ये विशिष्ट नमुन्यात अक्षरे किंवा चिन्हे मांडलेले असतात आणि ते आपल्याला पूर्ण करायला सांगतात। बघा, अधिक माहितीसाठी, लयबद्ध मांडणी ही एक मानसिक क्षमता आहे ज्यामध्ये निरीक्षण, तर्क आणि नमुना ओळखण्याची क्षमता। काय याच्यामध्ये आपलं काय काय लागणार आहे? बघा, निरीक्षण, आपलं निरीक्षण किती चांगलं आहे हे आपल्याला त्याच्यामधून दिसणार आहे, कळतंय का? आपली तर्क, आपलं काय तर्क, किती चांगल्या पद्धतीने आपण तर्क लावू शकतो ह्याची देखील आपल्याला समजणार आहे। आणि याचा उपयोग वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये होतो। गणित, विज्ञान व इतर विषयांमध्ये सुद्धा लयबद्ध मांडणीचा उपयोग केला जातो। तर बघूया आता आपल्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न आहेत ते, आपल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत। बघा आता, काय आहे? ए कळतंय का? बघा, ए डबल आलाय, ए डबल आलाय, मग इथे आपण ए घेऊ शकतो का? ए सिंगल आहे, तिथे आपण डबल ए लावू शकतो का? लावला, कारण आपल्याकडं आपण निरीक्षण केलं, इथं ए डबल आहे, दिसतंय का तुम्हाला? बघा, त्यापेक्षा मी इथं लिहिते, बघा, ए सी डॅश, ए सी डॅश बी ए डॅश सी डॅश बी ए डॅश सी डी डॅश। बघा, ए बघा आता, ए डबल आहे, इथे पण ए डबल आहे, मग इथे फक्त सिंगल ए आहे, तर याच्या जागी इथं पण डबल ए लिहून टाकते ना मी, बरोबर? इथे पण बघा डबल बी दिसतोय, मग इथे पण डबल बी लिहून टाकते, चालेल का? इथे बघा डबल सी दिसतोय, इथे सिंगल सी आहे, इथे पण सी लिहून टाकते, इथे डी आहे, हा तर डबल झाला आता,
आता डी, इथे पण डी लिहून टाकते. आता राहिला हा, इथे डबल ए आहे, इकडे डबल बी आहे, इथे सिंगल सी आहे, म्हणजे इथे पण सी लिहून टाकते. समजलं का मी काय केलं ते? मग ह्याचे आता काय होईल बघा, कसे गट होतील. ए ए, सी सी, बी बी, ए ए, सी सी, बी बी, ए ए, सी सी, डी डी. समजलं का? ए ए, सी सी, बी बी, ए ए, सी सी, बी बी, ए ए, सी सी, डी डी. अशी आपली लयबद्ध मांडणी झाली. लयबद्ध मांडणी आपण केलेली आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार बघा. हे मी पुस्तकात आता तुम्हाला वरच दिसतच असेल बघा. इथे काय लिहिणार मी? ए ए सी, इथे ए, इथे बी आणि इथे सी. आपलं उत्तर येणार सी ए बी सी. सी ए बी सी आणि इथे लास्टला डी. इथे चुकून लिहिलंय का काय त्यांनी? इथे बी पाहिजे, बीच पाहिजे होतं. बी बी. मग आपलं उत्तर काय येणार? सी सी, तर हा तर ऑप्शन कटच. सी सी, ए ए, ए ए हा पण कट झाला. सी ए बी, हे बघा बी, आणि नंतर सी, आणि नंतर बी. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा आता पुढे काय आहे? ए डबल दिसतोय का ए? मग ए इथे डबल, इथे पण मी घेते ए, इथे पण ए घेते, इथे पण ए घेते, म्हणजे सगळीकडेच ए ए डबल होईल बघा. झाला का डबल? मग आता इथे काय आपल्याला एक समजलं का बघा. ए ए बी हा पॅटर्न पुढे पुढे चालू आहे. एक पॅटर्न आपल्याला इथं बघा, ए ए बी हा शेवटच्या ह्याच्यातला राहिलाय. ए ए बी, ए ए बी, ए ए बी, ए ए बी अशी लयबद्ध मांडणी होते ह्याच्यामध्ये. ए ए बी, ए ए बी, आणि त्यांनी मुद्दाम म्हणून बी फसवायला बघा, म्हणजे हे एवढं खोडलंय असं आणि असा पॅटर्न दिलाय. आणि शेवटी कसं केलंय माहितीये का? शेवटचा पण बी खोडलाय. हा बघा असा पॅटर्न इथे आपल्याकडे आहे. हा बी खोडलाय आणि शेवटचा पण बी खोडलेला आहे. ए ए, हे बघा. आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे. आपल्याला मेन कोणता पॅटर्न रिपीट होतोय, मेन त्याच हे शोधता आलं पाहिजे. ए ए बी, मग त्यांनी प्रश्न कसा पण विचारू द्या. हे जर कळालं तर मग त्यांनी प्रश्न कसाही विचारू द्या, तो आपल्याला सोडवता येईल. पण पहिलं आपल्याला हे कळायला पाहिजे की हा पॅटर्न कोणता फॉलो होतोय, कोणता पॅटर्न परत रिपीट होतोय. यामध्ये ए ए बी हा पॅटर्न परत रिपीट होतोय. ए ए बी, ए ए बी. समजतंय काय? म्हणजे आपलं उत्तर येणार असणार आहे ए ए बी बी ए ए. ऑप्शन नंबर 4 ए ए बी बी ए ए. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे.
तिसरा प्रश्न बघा, मी जरा झूम केलाय त्याच्यामुळे ऑप्शन गेलाय खाली, ऑप्शन एक गेलाय खाली, पण तुम्ही थर्ड क्वेश्चन बघा आणि क्वेश्चन वरून कोणता पॅटर्न फॉलो होतोय ते बघा. बघा आता नीट निरीक्षण, डी डी डबल आलाय इथे पण बघा, डी डी डबल आलाय. अजून कोण डबल आलाय? आपल्याला पहिला पॅटर्न शोधायचा आहे. आता बघा इथं ए बी आणि इकडे डी आहे. आता जर असा असेल ए बी डी आणि मध्ये जर जागा असेल तर काय लिहिणार? काय लिहिणार आपण? ऑब्विसली आपण इथं सीच लिहिणार ना, सी. एक तर सापडला ए बी सी डी, ए बी सी डी इथपर्यंत सापडला बघा. आता सी बी ए इथं डी लिहिते, डी सी बी ए सापडला पॅटर्न. ए बी सी डी, डी सी बी ए, डी सी बी ए बी सी डी, डी सी बी ए, डी सी बी ए, परत ए बी सी डी, परत डी सी बी ए. एकदा हा पॅटर्न आपण शोधला का नंतर परत किती पण त्यांनी मोठे विचारू द्या, त्यानंतर त्यांनी किती पण मोठे विचारू द्या किंवा कसं पण उलट सुलट विचारू द्या, ते आपल्याला उत्तर बरोबर शोधता येईल. पण पहिलं हे शोधायला पाहिजे. एबीसीडी डीसीबीए हा पॅटर्न, एबीसीडी आणि डीसीबीए हा पॅटर्न त्यांनी एकदा सरळ क्रमाने घेतलाय, एकदा उलट्या क्रमाने घेतलाय. हाच बरोबर पूर्ण परत होत जातो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे डीसीबी बीसी डीसी बीबीए. काय आहे? डीसी बीबीए. हे बघा सी डी बीबीए हे ऑप्शन नंबर 2. समजते का? समजलं का तुम्हाला हे? बघा आता पुढचे प्रश्न बघायचे. झूम करू का? बघा आता दिसतंय ए बी पॅटर्न बघूनच कळायला पाहिजे कोणता पॅटर्न फॉलो होतोय. डबल डबल काय आलंय बघा इथे, ए बी इकडे 3 आहेत, इकडे डॅश आहे, ए बी डॅश ए डॅश बी. बघा आता बी ए किंवा इथे आहे ए बी, इथे आहे बघा ए बी. तर मी इथं लिहू शकते का? ए बी लिहू शकते का? बघा आता पुढे काय काय होऊ शकतं. ए बी डॅश ए बी डॅश बी डॅश बी डॅश बी. तर बघा आता ए बी बी हा पॅटर्न चाललेला आहे. ए बी बघा इथे
AAB 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 AAB. समजलं का? समजलं का? आपलं उत्तर आलं पाहिजे AAB AB AAB AAB AB. बघा A समजतात का? उत्तर कसं काढायचं? इथे बघा B A B A B. समजले का? AAB AAB ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर आहे. समजतंय का? पुढचा प्रश्न बघा. आता इथं डबल काय दिसतंय? BBA 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 येईल का मागासारखं AAB येईल? कोणता पॅटर्न फॉलो होतोय बघायचंय. BAA 2A बर थांबा. बघा 2A AAB. पण B कुठेच डबल दिसत नाही. B मात्र सिंगलच दिसतोय. बघा A इथं लिहिला मी, इथे B लिहिला. AA BA 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 AA AA BB AA BB. AA BA AB AAB AAB AAB. हा पॅटर्न कळाला का तुम्हाला? हे बघा AAB 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 AAB. समजलं का? किती वेळा AABBCD म्हणायला लावतात बघा. AAB AAA दोनदा AA तीनदा AA परत तीनदा AA तीनदा AA. म्हणजे आपलं उत्तर येणार फक्त AAAच. समजतायत का प्रश्न? त्यांची उत्तर कशी काढायची? पॅटर्न आपल्याला समजला पाहिजे. हा बघा हा पॅटर्न आहे. AAB AAB परत AAB परत AAB. समजलं का पॅटर्न तुम्हाला? 2 वेळा 3 वेळा 3 वेळा 3 वेळा, इथे 2 वेळा, इथे 3 वेळा 3 वेळा. पुढचा आता दिलेला नाहीये त्यांनी. समजतायत का प्रश्न? म्हणून आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर 2 AAA. पुढचा प्रश्न बघा. MMNO भेटला पॅटर्न. MMNO
MMNO, MMNO बघा हा पॅटर्न आहे MMNO, हा पॅटर्न पुढे कंटिन्यू होतोय MMNO. पहिल्यांदा आपल्याला शोधायचा आहे तिथं पॅटर्न कोणता चालू आहे, तो पॅटर्न एकदा आपल्याला मिळाला की तो पॅटर्न कोणता आहे, त्यानंतर किती पण प्रश्न विचारू द्या, मग त्याच्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे NOMO, NOMO ऑप्शन नंबर 2, MON ऑप्शन नंबर NOMO आहे ऑप्शन नंबर 2. समजलं? बघा हे होमवर्क साठी प्रश्न आहेत. हे बघा हे प्रश्न पण मी तुम्हाला पटकन सोडवून दाखवते. बघा आता एक्सप्लेनेशन आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने सोडवायचे ते प्रश्न. समजले का? तरी पण एकदा बघा. बघा कशा पद्धतीने सोडवायचे प्रश्न. कोणता प्रश्न आहे बघा. ए बी ABC बघा इथं मी तुम्हाला लिहून दाखवते. डॅश ABC डॅश BC A डॅश C डॅश BC डॅश CA. बघा आता कोणता पॅटर्न चालू आहे. ABC इथे लिहिते ABC इथे 2 आहेत. बघा ABC कोणता पॅटर्न चालू आहे. ABC कोणता पॅटर्न चालू आहे. ABC. मग आपलं उत्तर काय येणार. CAB ऑप्शन नंबर 2. हे बघा हे आपलं उत्तर येणार. समजतंय का? पुढचं बघा. BBB किती वेळा BBB घेतलाय. 3 वेळा तर आलेलाच आहे. BBC बघा BBC हा पॅटर्न चालू आहे. BBC म्हणजे आपलं उत्तर काय येणार. BCB ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे. आता बघा दिसतंय का तुम्हाला. बघा कोणता पॅटर्न चालू आहे इथे.
समजलं का? झालं का निरीक्षण तुमचं? बघा इथे ए डबल आहे, परत इथे ए डबल आलाय, आणि सी पण डबल आहे, बी पण डबल आहे. मग बीच्या जागेला मी बी लिहिते, सीच्या जागेला सी लिहिते, म्हणजे बी पण डबल झाला आणि सी पण डबल झाला. इथे बीच्या जागेला बी लिहिते, एच्या जागेला ए लिहिते. म्हणजे काय पॅटर्न आहे बघा, ए डॅश बी सी डॅश ए बी डॅश सी ए डॅश बी डॅश सी. बघा आता ए डबल आहे, इथे परत ए आलाय, बी पण डबल आहे, सी पण डबल आहे. म्हणून बीच्या जागेला मी इथं बी लिहिते म्हणजे बी पण डबल होईल, सीच्या बाजूला सी लिहिते म्हणजे सी पण डबल होईल. इथे इकडे सी डबल आहे, मग इकडे बी सिंगल आहे, मग इथे बी लिहिते. आणि इकडे ए डबल नाही, ए सिंगल आहे म्हणून इथे ए लिहिला आणि इकडे सी. समजला पॅटर्न? ए बी बी सी सी, ए बी बी सी सी, ए बी बी सी सी. समजलं का पॅटर्न? हा पॅटर्न एकदा ओळखला का तुम्ही यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडू शकता. म्हणून आपलं उत्तर आलं पाहिजे बी सी बी ए सी, बी सी बी ए सी, ऑप्शन नंबर 4. समजलं? समजलं का? बघा आता पुढं प म म च्या पुढं काय ते भ येते, मग इथं पण म च्या पुढं भ लिहिते. म भर प, इथपर्यंत म भर प. हा बघ हा पॅटर्न आहे, म भर प. म इथून चालू होतोय, हा शेवट आहे, प म्हणजे शेवट आहे. हा बघा म भर प, म भर प. म्हणजे आपलं उत्तर आलं पाहिजे भ प म र, भ प म र, ऑप्शन नंबर 1. काय उत्तर आलं पाहिजे? ऑप्शन नंबर 1. अशाच पद्धतीने अक्षरांची लयबद्ध मांडणी इथे केलेली आहे. तर याच्यावरचे प्रश्न, हे होमवर्क साठी प्रश्न आहेत, स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय आणि प्रश्नांची उत्तर सोडवायचे. बघा हे एक पेज आहे, हे एक पेज आहे. स्क्रीनशॉट काढून जरा झूम करून बघायचंय. 2 पेजेसचा होमवर्क आहे तुम्हाला. बघा काय काय शिकलो आज आपण. मांडणी कशी करायची. बघा एकदा पॅटर्न समजला की आपण करू शकतो तसं. ओके, तर आपला लयबद्ध मांडणी हा टॉपिक संपलेला आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.